नमस्ते. आज पुन्हा एकदा मराठीमध्ये बोलण्याचा योग आलेला आहे. आज मी सिंधुजन अकादमी यांच्यातर्फे मी आज किल्ल्यांचा इतिहास तुमच्यापुढे मांडणार आहे. त्यापूर्वी मी सिंधुजन अकादमीचे जे संयोजक आहेत त्यांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे डॉक्टर शिंदे, सुजित शिंदे त्यांचा सुद्धा मी आभार मानतो. कारण त्यांच्याच प्रयत्नामुळे हा कार्यक्रम आजचा होत आहे. फक्त मी शिंदेना मी एवढं एक नवीन माहिती मी देऊ शकतो की सिंधुजन हे जे नाव ठेवलं त्यांनी, हे सिंधुजन हे नाव शिंद्यांचंच आहे खरं. कारण शिंद्यांचा जर आपण इतिहास पाहिला, शिंदे घराण्याचा जर इतिहास पाहिला तर असं निदर्शनास आलेलं आहे की शिंदे घराणं किंवा शिंदे लोक हे सिंधू खोऱ्यातून आलेले आहेत आणि त्यामुळे आपण डायरेक्टली सिंधुजनच आहोत आणि आपण डायरेक्टली हडप्पन लोकांचे वंशज आहोत आणि ते वंश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहेत. हा एक थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगायचा होता मला. किल्ले म्हटलं महाराष्ट्रामध्ये की गड किल्ल्यांचा किल्ले आपल्या दृष्टीसमोर येतात. परंतु किल्ल्यांचा इतिहास काय आहे, तर या इतिहासाबद्दलची माहिती आपण अजून लोकांपर्यंत पोहोचवलेली नाही. तर ही माहिती मी पोहोचवण्याचा प्रयत्न या माझ्या छोट्याशा कार्यक्रमामध्ये करणार आहे. आणि थोडीशी प्रस्तावना दिल्यानंतर मी माझं पीपीटी सुरू करणार आहे. तर किल्ल्यांचा जो इतिहास आहे तो अतिशय पुराण आहे खरं, आणि हा इतिहास लोकांना कळणं आवश्यक आहे. गड किल्ले फक्त हा एकच समुदाय आहे हे नसून किल्ल्यांचे अनेक प्रकार आहेत. त्या प्रकाराबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती मी देणार आहे. परंतु एक गोष्ट मी सांगू इच्छितो की किल्ल्यांचा जो उपयोग जो व्हायला पाहिजे, की ज्याच्यामुळे लोकांपर्यंत सांस्कृतिक ठेवा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, ते काम फार कमी कमी प्रमाणात होत आहे. किल्ल्यांचा दुरुपयोग फार मोठ्या प्रमाणात होत आहे. बरेचसे लोक किल्ल्यावरती सहली करण्यासाठी जातात, तिथे दारू पिण्यासाठी जातात आणि बरीचशी घाण करतात आणि जे दृश्य निर्माण करतात ते अतिशय असुरक्षित असं असतं, घाणेरडं दृश्य असं असतं. तर हे होऊ नये खरं. कारण किल्ले महाराष्ट्राला गड किल्ले हे एक मोठी देणगी आहे, एक मोठी सांस्कृतिक देण आहे आणि त्यांचा सांभाळ करणं आवश्यक आहे. फार महत्वाचं ते नियोजन करणं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी मी प्रथम तुम्हाला सांगू शकतो. त्याचप्रमाणे किल्ले म्हटले की फक्त सुरक्षिततेच्या दृष्टीनेच त्याचा विचार होतो की हे किल्ले फक्त गनिमी काव्यासाठी बांधले असावेत, लढण्यासाठी बांधले असावेत किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधले असावेत. तिथे त्या ठिकाणी आपण आश्रय घेऊ शकतो. परंतु किल्ल्यांचा सुद्धा उपयोग फार मोठ्या प्रमाणात त्यांच्या आर्थिक ध्येयामध्ये झालेला आहे. त्यांच्या सामाजिक बाबीमध्ये त्याचा मोठं योगदान आहे आणि त्याचप्रमाणे धार्मिक बाबीमध्ये सुद्धा किल्ल्यांचं फार मोठं योगदान आहे. तर सर्वांगीण इतिहास किल्ल्यांचा जो इतिहास आहे तो पाहणं आवश्यक आहे. आणि एकंदरीत जे किल्ले महाराष्ट्रामध्ये जे किल्ले आहेत, विशेषतः मी महाराष्ट्राच्या किल्ल्याबद्दलच थोडक्यात माहिती देणार आहे. आणि महाराष्ट्राचे जे किल्ले आहेत ते जवळजवळ 300च्या वरती गड किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. तर त्याचा आपण विकास कसा करता येईल, आपल्याला त्याचा आराखडा आपल्याला कसा बनवता येईल. आणि जसं भारतामध्ये बुद्धिस्ट सर्किटचा हे आहे, टुरिझम आहे, किंवा आता हरप्पन सर्किटचं टुरिझम आम्ही डेव्हलप करतोय. तर त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांचं सर्किट किंवा किल्ल्यांचं सर्किट असं निर्माण करून एक मोठ्या प्रमाणात आपण टुरिझमला आपण चालना देऊ शकतो. ते कार्य सुद्धा मोठ्या प्रमाणात भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी जे या विषयामध्ये अभ्यास करतात, इतिहासकार आहेत किंवा पुरातत्वज्ञ आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर हा जो थोडक्यात जो इतिहास मी तुमच्यापुढे मांडण्याचा जो प्रयत्न करेन,
तर त्याच्यातून एक आपल्याला नक्कीच बोध आपण काय घेऊ शकतो, तर ते पाहणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर आता मी या थोडक्यात प्रस्तावनेनंतर मी तुम्हाला स्लाइड शो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. येते का आता? हॅलो. ओके. ठीक आहे, माझा आवाज येते का? ओके ओके, थँक्यू. थँक्यू. सॉरी, त्याच्यावरती डिस्टर्बन्स झाल्याबद्दल बरंचसं डिस्ट्रॅक्शन झालेलं दिसतंय. परंतु आता प्रोग्राम सुरू होतोय आणि मी याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रथम मी किल्ल्यांचा इतिहास याबद्दल बोलणार आहे. जगाचा जर विचार केला आपण की जगामध्ये सगळ्यात प्राचीन पुरावा किल्ल्यांचा कुठे येतो, तर तो पुरावा पश्चिम आशियामध्ये पॅलेस्टाईनच्या ठिकाणी मिळतो. त्या ठिकाणी एक जेरिको म्हणून साईट आहे आणि त्या ठिकाणी जे नवाश्मयुगीन शेतकरी होते, तर त्यांनी आपल्या वसाहती सभोवती एक अशी भिंत बांधली होती आणि तिचा उपयोग असा एक किल्ल्यासारखा त्यांनी केला होता आणि तो जगामध्ये सगळ्यात प्राचीन पुरावा किल्ल्यांचा मिळतो. कदाचित किल्ल्यांची कल्पना ह्याच्यातूनच पुढे निघाली आली असावी असं मानलं जातं. तर हा सगळ्यात प्राचीन पुरावा हा आपल्या पश्चिम आशियामध्ये मिळतो आणि त्यानंतर भारतामध्ये साधारण किल्ल्यांची सुरुवात ही साधारण 5,000 वर्ष मागे जाते. साधारण सिंधू संस्कृतीमध्ये याचा पुरावा आम्हाला मिळतो. आता हे जे पिक्चर तुम्ही पाहताय स्क्रीनवरती, तर हे कच्छमध्ये जे धुलाविरा ठिकाण आहे त्याचं हे पिक्चर आहे आणि हा जो फोटो आहे हा त्या ठिकाणी उत्खनन करण्यापूर्वी घेतलेला फोटो आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित तुम्ही पाहू शकता का नाही माहित नाही, परंतु त्याच्यामध्ये त्या शहराचं संपूर्ण जे प्लॅनिंग आहे ते सगळं व्यवस्थित दिसू शकतं. तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की किल्ल्याची भिंत तुम्हाला दिसते, बाहेरची भिंत की ज्याचा किल्ल्यासारखा उपयोग केला होता आणि त्याच्या आतमध्ये जे काही वसाहती होत्या किंवा शहर होतं ते आखणीबंद असं शहर होतं, त्याचा पुरावा सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर हा पुरावा भारतामध्ये सगळ्यात प्राचीन पुरावा मिळतो आणि ती सुरुवात साधारण भारतामध्ये 5,000 वर्ष मागे जाते. इसवी सन पूर्व 3,000च्या दरम्यानचा हा पुरावा भारतामध्ये मिळतो आणि त्यानंतर आपण त्याच ठिकाणी हे जे स्थळ तुम्ही पाहता, हे स्थळ आहे ते त्या ठिकाणचं जे शहर आहे ते शहर त्या ठिकाणी काढलं गेलेलं आहे आणि हे जे ठिकाण तुम्ही पाहताय हे ठिकाण उत्खनन करण्यापूर्वीचा हा घेतलेला फोटो आहे आणि उत्खनन केल्यानंतर तुम्हाला जे काही पुरावे दिसतील ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवू शकतो. तर या ठिकाणी वसाहतीचा संपूर्ण जो विकास कसा होत गेला, मी सुरुवातीपासून ही वसाहत साधारण इसवी सन पूर्व 3,000च्या दरम्यान ही वसाहत निर्माण केली होती आणि सुरुवातीपासून या वसाहतीला मजबूत अशी तटबंदी होती आणि तिचा पुरावा या ठिकाणी मिळतो आणि नंतर साधारण इसवी सन पूर्व 2,500च्या दरम्यान अशी मजबूत तटबंदी त्या ठिकाणी दगडाची तटबंदी त्या ठिकाणी बांधली गेली होती. हरप्पन लोकांचं एक वैशिष्ट्य की ज्या ठिकाणी जो कच्चा माल किंवा जे बिल्डिंग मटेरियल अवेलेबल असेल त्याचा उपयोग करून त्यांनी त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे. कच्छमध्ये दगड मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे दगडाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केलेला दिसतो आणि या ठिकाणी या फोटोमध्ये तुम्ही जे पाहता तर ते वसाहतीचा जो मजबूत जो तटबंदीचा जो भाग होता तो तटबंदीचा भाग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अतिशय मजबूत अशी तटबंदी या ठिकाणी बांधली गेली होती
आणि ही कदाचित भारतामधले सगळ्यात प्राचीन असलेली जी तटबंदी आहे, त्याचा उत्कृष्ट पुरावा आपण या ठिकाणी पाहू शकता. याची जी भिंत आहे, म्हणजे आता जी शिल्लक भिंत आहे, ती जवळ-जवळ म्हणजे 18 मीटर रुंदीची अशी भिंत आहे आणि 4.5 मीटर उंचीची अशी भिंत अजून सुद्धा तुम्ही तटबंदीची भिंत तुम्ही पाहू शकता. आणि याला असे मजबूत असे दरवाजे, चारी बाजूला 4 ओपनिंग्स होते आणि उत्तरेकडचा जो जो मुख्य द्वार होतं उत्तरेकडचं, तर ते अतिशय मजबूत असं मानलं जातं. त्या ठिकाणचा सुद्धा पुरावा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, की जी एंट्री होती वसाहतीमध्ये, ती एंट्री सरळ नव्हती. असं वेडं-वाकडं जाऊन मग वसाहतीमध्ये एंट्री केली जात होती. आणि या ठिकाणी वरच्या फोटोमध्ये म्हणजे डाव्या बाजूला वरच्या फोटोमध्ये 2 असे रूम्स या ठिकाणी पाहायला मिळतात. तर या ठिकाणी कदाचित हे जे ज्या खोल्या बांधल्या होत्या, त्या सिक्युरिटीसाठी त्यांनी बांधल्या असाव्यात, की आतमध्ये एंट्री करण्यापूर्वी कदाचित व्यवस्थित म्हणजे ओळख म्हणजे पाहून घेणं, ह्या गोष्टी कदाचित त्या ठिकाणी केल्या गेल्या असाव्यात. आणि उत्कृष्ट अशी म्हणजे ज्याला आपण संरक्षित असं शहर जे होतं, ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. नंतर किल्ले म्हटले की बुरुज येतं. बुरुजाची कल्पना सुद्धा या तटबंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धोलावीरा या ठिकाणी सुद्धा त्याचे पुरावे उत्खनित करण्यात आलेले आहेत. तर ज्या ज्या ठिकाणी असे पुरावे मिळाले त्याचा पुरावा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नंतर ही जे हे संपूर्ण शहराची आखणी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या फोटोमध्ये. तर या शहराचे 3 असे भाग केले होते आणि 3 भागाला प्रत्येक भागाला मजबूत तटबंदी होती आणि त्याचे पुरावे प्रत्यक्ष पुरावे आपण या ठिकाणी पाहू शकतो. तर ही सुरुवात म्हणजे भारतामध्ये तटबंदीची सुरुवात आणि त्याच्यातूनच कदाचित किल्ल्यांची कल्पना पुढे निर्माण झाली असावी असं मानलं जातं. तर हा एक उत्कृष्ट पुरावा आपण म्हणजे काही हरप्पन शहरामध्ये पाहू शकतो. आणि हे जे चित्र तुम्ही पाहू शकता, की कशी त्या काळचं शहर कसं दिसत असावं. तटबंदी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि संपूर्ण शहर कसं असावं, त्याचं दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मोहनजोदडो मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे पुरावे, ज्या हरप्पन जी शहरं होती, तर त्या शहरामध्ये हा तटबंदीचा पुरावा आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतो. तर हरप्पन लोकांनी हे तंत्र विकसित केलं होतं आणि त्याचा वापर मोठ्या प्रमाणात ज्या वसाहती होत्या, सुरक्षित वसाहती करण्यासाठी त्यांनी केल्या होत्या. तर धोलावीरा या ठिकाणचे जे जी तटबंदी त्यांनी केली होती, तर त्याचा उपयोग कारण धोलावीरा हे हरप्पन काळामध्ये जो व्यापारी मार्ग होता, म्हणजे सिंधवरून सौराष्ट्रामध्ये जो येणारा मार्ग होता, तर त्या मार्गावरती वसलेलं शहर आहे आणि कदाचित त्या मार्गावरती अनेक व्यापारी म्हणजे वस्तूंची ने ने-आण करत असावेत आणि त्यांना संरक्षण मिळावं म्हणून अशा प्रकारची तटबंदी बांधली असावी असं मानलं जातं. नंतर मोहनजोदडो या ठिकाणी जी तटबंदी मिळते, तर त्या तटबंदीचा उपयोग कदाचित म्हणजे हे जे मोहनजोदडो हे शहर जे आहे, हे शहर सिंधू नदीच्या किनारी आहे आणि सिंधू नदीला वारंवार मोठे पूर येतात, त्याचा पुरावा सुद्धा मिळालेला आहे. तर या पुरावापासून या शहराचं संरक्षण व्हावं म्हणून या ठिकाणी तटबंदी बांधली गेली असावी. तर ही कल्पना या लोकांना सुचली आणि त्याचं प्रत्यक्षात त्यांनी ती अवलंबली होती. हा पुरावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नंतर हरप्पनच्या बाहेर सुद्धा जे समकालीन जे लोक होते, विशेषतः मेवाडमध्ये मेवाडमध्ये तत्कालीन समकालीन ताम्रपाषाण युगीन लोक होती आणि आम्ही बालाथल आणि गेलून या ठिकाणी जे काही उत्खनन केलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा पुरावा मिळतो. तर हा जो पुरावा आहे हा स्लाइटली हरप्पनच्या नंतरचा पुरावा आहे. याचाच अर्थ ही परंपरा जी आहे ही हरप्पनच्या नंतर सुद्धा पुढे चालू होती आणि या दोन्ही ठिकाणी हे जे तुम्ही हा जो फोटो पाहता, हा बालाथल या ठिकाणचं जे जे प्राचीन वसाहत आहे त्याचा फोटो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आणि या ठिकाणी या फोटोमध्ये मोठ्या प्रमाणात जे उत्खनन करण्यात आलं होतं, तर ते तुम्ही उत्खननाचा जो भाग आहे, उत्खनित जो भाग आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि दुसरं जे ठिकाण आहे, ह्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता,
तर हे आहे गिलून हे ठिकाण आहे आणि गिलून हे सगळ्यात ताम्रपाषाण युगीन सगळ्यात मोठं ठिकाण मानलं जातं. म्हणजे विशेषतः राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही ताम्रपाषाण वसाहती आल्या त्यापैकी सगळ्यात मोठं मोठं ठिकाण हे गिलून हे ठिकाण होतं. आणि या दोन्ही ठिकाणी गिलून आणि बालातर या दोन्ही ठिकाणी आम्हाला मजबूत तटबंदीचे अवशेष मिळाले आहेत. विशेषतः बालातर या ठिकाणी दगडांची तटबंदी होती. तर त्याचे पुरावे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. दगडाची भिंत तुम्ही पाहू शकता. याचं वैशिष्ट्य हे आहे की जी भिंत आहे खाली जाड आहे आणि वरती अशी निमुळती होत चाललेली आहे. आणि हे जे तंत्र आहे ते हे तंत्र हरप्पन लोकांनी विकसित केलं होतं. आणि म्हणूनच जरी दगड ही फक्त मातीमध्येच बसवली असली तरी सुद्धा 5000 वर्ष ह्या भिंती जवळजवळ तशा तशा शिल्लक आहेत, तशा तशा उभ्या आहेत. कारण जे बांधकाम त्यांनी केलं होतं हे नाविन्यपूर्ण असं बांधकाम होतं आणि या बांधकामामुळेच ह्या भिंती अशा व्यवस्थित उभ्या दिसतात. तर खाली ब्रॉड आणि वरती असे निमुळते होत जाणं हा अतिशय सेफ असं हे बांधकाम मानलं जातं. तर त्याची सुरुवात या लोकांनी केली होती हरप्पन लोकांनी आणि तीच परंपरा नंतर ताम्रपाषाण युगीन लोकांनी सुद्धा ही परंपरा पुढे चालू ठेवली होती. आणि दुसऱ्या पिक्चरमध्ये राईट हँड साईडला जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गिलून या ठिकाणची तटबंदी आहे त्याचा पुरावा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. गिलून या ठिकाणी दगड उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी माती किंवा विटांचं बांधकाम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं होतं. आणि ही जी भिंत तुम्ही पाहता या ठिकाणी भिंतीचा जे काही थोडासा भाग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तटबंदीचा. तर ही तटबंदी साधारण 4 मीटर अशा रुंदीची तटबंदी त्यांनी मातीमध्ये आणि विटांमध्ये बांधलेली होती. तर अशा प्रकारचे हा पुरावे जे आहेत हे आपल्याला आपण पाहू शकतो आणि ही कल्पना पुढे हळूहळू ही पाहायला मिळते. नंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गड्या मिळतात किंवा असे तटबंदी असलेले वाडे मिळतात. तर त्याची कल्पना सुद्धा मी ताम्रपाषाण युगामध्ये आलेली दिसते. आता ह्या पिक्चर मध्ये तुम्ही जे पाहता की ही जी वास्तू आहे कदाचित तुम्ही त्या स्क्रीनवरती पाहू शकाल. तर ही जी वास्तू आहे ही वसाहतीच्या मधोमध आहे वास्तू. आणि या वास्तूला चारी बाजून अशा मजबूत अशा भिंती आहेत आणि आतमधला जो भाग आहे तो त्यांनी वापरासाठी वापरला होता. तर अशा प्रकारची वाड्याची जी कल्पना आहे म्हणजे तटबंदी असलेली वाड्यांची जी कल्पना आहे ती ताम्रपाषाण युगामध्येच त्याची कल्पना आली होती आणि त्याचा पुरावा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नंतर हीच कल्पना पुढे अर्ली हिस्टॉरिक म्हणजे जेव्हा सेकंड अर्बनायझेशन झालं, दुसरं अर्बनायझेशन जेव्हा झालं भारतामध्ये ते साधारण इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये. त्याच्या मधल्या काळामध्ये साधारण इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 600 या काळामध्ये नंतर छोट्या छोट्या वसाहती असल्यामुळे छोटी छोटी गावं असल्यामुळे अशा प्रकारच्या मजबूत तटबंदीचा आपल्याला पुरावा मिळत नाही. परंतु इनामगाव जसं ठिकाण आहे महाराष्ट्रामध्ये किंवा दायमामध्ये जे ठिकाण आहे की ज्या ताम्रपाषाण युगीन वसाहती आहेत आणि या वसाहती साधारण इसवी सन पूर्व 1500-1400च्या दरम्यान या विकसित झाल्या होत्या. तर त्या ठिकाणी आपल्याला मातीची तटबंदी अशी मिळत नाही परंतु एक आपल्याला ज्याला आपण एन्क्लोजर वॉल म्हणू शकतो. तर अशा प्रकारच्या एन्क्लोजर वॉल्स या ठिकाणी मिळतात. तर त्या अशा प्रकारचा पुरावा काही ठिकाणी मिळतो. आणि नंतर जेव्हा शहरांचा परत विकसितपणा जेव्हा पाहायला मिळतो किंवा सेकंड अर्बनायझेशन जेव्हा डेव्हलप झालं तर त्यावेळेला पुन्हा हे जे तंत्र जे होतं ते पुन्हा हे तंत्र वापरण्यात आलेलं दिसतं. कारण हे जे तंत्र होतं हे लोकांना माहिती होतं कारण हरप्पन लोकांनी हे तंत्र विकसित केलं होतं. आणि पुढे कदाचित ओरल ट्रेडिशनने ही जी माहिती आहे ही पिढ्यानपिढ्या पुढे हे चालू राहिली असावी. आणि कदाचित कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये जे काही पुरावे मिळतात तर कौटिल्याला कदाचित याचा फायदा झाला असावा की हरप्पन लोकांनी जे काही ज्ञान सोडलं होतं ते ज्ञान कदाचित त्याला उपयोगी पडलं असावं आणि ते त्याने आपल्या अर्थशास्त्रामध्ये त्याचा विस्तृतप्रमाणे त्याचा उल्लेख केला दिसतो. आणि अर्थशास्त्रामध्ये सुद्धा म्हणजे तटबंदी कशी असावी किंवा शहराची आखणी कशी असावी याबद्दल बरीचशी माहिती मिळते. आणि बरोबर हुबेहूब अगदी हरप्पन लोकांनी जशी आखणी केली होती जशी तटबंदी हरप्पन लोकांनी बांधली होती
तशीच तटबंदी आपल्याला अर्ली हिस्टॉरिक काळामध्ये सुद्धा मिळते. आणि हा जो पुरावा आहे, हा पुरावा उत्तर प्रदेशमध्ये जे कौशांबी जे ठिकाण आहे, त्या ठिकाणचा पुरावा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणची जी भिंत आहे, अतिशय सरळ अशी जशी धोलावीरामध्ये जशी भिंत मिळते, तशी सरळ भिंत या ठिकाणी पाहायला मिळते. आणि याला सुद्धा मजबूत असे एंट्री पॉइंट्स होते आणि मजबूत अशी तटबंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर हे काय जे काही अवशेष मिळतात म्हणजे शहराचे जे अवशेष आहेत कौशांबी शहराचे, ते अवशेष तुम्हाला या ठिकाणी आतमधल्या म्हणजे तटबंदीच्या आतमध्ये असलेले अवशेष तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. नंतर ओरिसामध्ये एक शिशुपाळगड म्हणून जे ठिकाण आहे, ते सुद्धा साधारण इसवी सन पूर्व 4थ्या-5व्या शतकामध्ये ते विकसित झालं होतं. आणि मध्ये सुद्धा एक त्या काळातलं तत्कालीन एक पूर्वेकडचं सगळ्यात मोठं शहर हे होतं. म्हणजे आणि त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचे हे व्यवस्थित आखलेली शहरं, त्याला मजबूत असलेली तटबंदी तुम्ही त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर या ठिकाणी तुम्ही जे पाहता, हे एक असं ओपनिंग जे मेन गेट आहे, हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि हे झाड जे आहेत, दोन्ही बाजूला जी झाडं आहेत, ती झाडं जी आहेत ते प्रत्यक्ष जी तटबंदी होती, त्याच्यावरती ती झाडं उगवली गेली आहेत. तर हा पुरावा तुम्ही तटबंदीचा पुरावा या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी, की जो पूर्ण उत्खनित केलेला नाही. परंतु हा जो गेटचा जो भाग आहे, जे एंट्री पॉइंट आहे, ती मात्र पूर्ण उत्खनित झालेली आहे. तर याच्यातून कल्पना तुम्हाला येऊ शकते, की हरप्पन लोकांची जी जी कल्पना होती, तीच कल्पना पुढे अर्ली हिस्टॉरिकमध्ये सेकंड अर्बनायझेशनमध्ये त्या लोकांनी पुढे चालू ठेवली होती आणि तो पुरावा आपल्याला मिळतो. तर ही परंपरा पुढे पाहायला मिळते. त्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचे जे किल्ले आहेत, विशेषतः गड किल्ले आहेत किंवा अनेक प्रकारचे किल्ले आहेत, तर त्याबद्दल थोडक्यात मी माहिती तुम्हाला देणार आहे. दौलताबादचं जे ठिकाण आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे. कारण असं मानलं जातं, की बरेचसे जे किल्ले आहेत, हे शिवाजीच्या काळामध्ये निर्माण झाले असावेत. तसं नाही. किल्ल्यांची जी सुरुवात आहे, साधारण ज्याला आपण प्राचीन मध्ययुगीन काळ आहे, साधारण 9व्या-10व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. अर्ली हिस्ट्री काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये जसं तेर ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा तटबंदीचे अवशेष मिळतात. तर अर्ली स्टेटमध्ये मिळतो. त्यानंतरचा जो पुरावा आहे तो साधारण 9व्या-10व्या शतकामध्ये किंवा 8व्या-9व्या शतकामधला पुरावा आहे. आणि दौलताबाद या ठिकाणी देवगिरीचे यादव या ठिकाणी त्या लोकांनी जी सुरुवात केली होती तटबंदीला किंवा किल्ल्यांच्या बांधणीला, तर त्याचा पुरावा या ठिकाणी चांगला मिळतो. आणि नंतर त्याचा उपयोग नंतरच्या अनेक ज्या डायनास्टीज निर्माण झाल्या किंवा किंवा महाराष्ट्रामध्ये होत्या, त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला होता. आणि बरेचसे जे गड किल्ले आहेत महाराष्ट्रातले, हे असं मानलं जातं की गड किल्ले जे आहेत ते बरेचसे म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे होते आणि गनिमी युद्ध करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे होते. हे तर होतच नक्की, त्याबद्दल दुमत नाही. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा किल्ल्यांचा उपयोग म्हणजे व्यापारावरती नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात किल्ल्यांचा उपयोग केलेला दिसतो. त्यांच्या आर्थिक बाबीमध्ये किल्ल्यांचं फार महत्व आहे. इव्हन सामाजिक आणि धार्मिक बाबींमध्ये सुद्धा किल्ल्यांचं फार महत्व आहे. आणि हे महत्व जोपर्यंत मी मानतो, की जोपर्यंत इतिहासकार आणि पुरातत्वज्ञ जोपर्यंत एकत्र येऊन काम करत नाहीत, तोपर्यंत किल्ल्यांचं खरं महत्व आपल्याला कळणार नाही. आता बराचसा जो इतिहास लिहिला गेला आहे किल्ल्यांचा महाराष्ट्रामध्ये, तो बराचसा जो इतिहास आहे, हा तत्कालीन उपलब्ध असलेल्या टेक्स्च्युअल पुराव्यावरून लिहिला गेला आहे. परंतु त्याला पुरातत्वाची सांगड घालणं आवश्यक आहे आणि त्याबद्दल सुद्धा मी थोडा तुमच्याशी बोलणार आहे. परंतु दौलताबाद गड किल्ल्यांचा जो विकास झालाय महाराष्ट्रामध्ये, तर तो जो पाहायचा असेल तर सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दौलताबादचा किल्ला आहे. नंतर महाराष्ट्रामध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे किल्ले आहेत. जसं सोलापूरचा जो किल्ला आहे, हा भुईकोट म्हणून मानला जातो. म्हणजे जमिनीवरचा किल्ला आहे. तर जमिनीवरती सुद्धा किल्ले होते, बांधले होते. त्याचे सुद्धा पुरावे अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिळतात आणि सोलापूरचा किल्ला एक चांगलं ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. आणि अजून सुद्धा तुम्ही तो किल्ला व्यवस्थितरित्या अजून मजबूत उभा आहे आणि त्याचं सुद्धा महत्व आपण जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि ह्या
फोटोमध्ये तुम्ही किल्ल्याचा जो भाग आहे तुम्ही पाहू शकता. नंतर नलदुर्गचा जो किल्ला आहे, हा कदाचित गड किल्ला आणि भुईकोटच्या मधला मधला प्रकार दिसतो. नायदर भुईकोट आहे किंवा गड किल्ला नाही. तर हा मधलाच प्रकार दिसतो. परंतु या ठिकाणी जे वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर मॅनेजमेंटचा जो पुरावा आहे, तो अतिशय उत्कृष्ट पुरावा मिळतो या ठिकाणी. आणि ही सुद्धा कल्पना साधारण 10व्या-11व्या शतकाच्या नंतर पुढेही कंटिन्यू झालेली दिसते, म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये. आणि या ठिकाणी या पुढच्या ह्याच्यामध्ये फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की त्यांनी एक मोठं धरण बांधलेलं दिसतं या ठिकाणी आणि नदी अडवलेली आहे. आणि या धरणाच्या आतमध्ये त्यांनी किल्ल्या म्हणजे राजवाडे बांधले होते आणि ते राजवाडे इव्हन उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या आतमध्ये शीत होते, आतमध्ये व्यवस्थित थंड राहत होते. तर ती जी कल्पना त्यांनी आणली होती, जे तंत्र त्यांनी वापरलं होतं, ते अतिशय महत्वाचं होतं. अतिशय विकसित असं तंत्र होतं. तर ते तंत्र पुन्हा आपण वापरू शकतो, हे सुद्धा या पुराव्यावरून सिद्ध होतं आणि ते करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारचे किल्ले सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आहेत, की अतिशय महत्वाचे किल्ले आहेत. आणि त्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गड किल्ल्यांची कल्पना येते. जवळ-जवळ मी म्हटलं की जवळ-जवळ 300-350 गड-किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि एक जो ज्याला मी म्हणेन की एक अनफॉर्च्युनेट पार्ट आहे महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांचा असा की ह्यांचा जो इतिहास दिला गेला आहे गड-किल्ल्यांचा, हा इतिहास बराचसा इतिहास हा ज्याला आम्ही अमॅच्युअर हिस्टॉरियन म्हणतो, अशा लोकांनी लिहिलेला आहे. मी त्यांची स्वतःची कल्पना ती वापरून किल्ल्यांबद्दलची बरीचशी माहिती दिलेली आहे. परंतु फारच त्याच्यावरती व्यवस्थित संशोधन होऊन, व्यवस्थित त्याचा स्टडी करून ते फारच कमी विद्वानांनी त्याचा महाराष्ट्राच्या किल्ल्यांचा इतिहास लोकांपुढे मांडलेला आहे. त्यामुळे बराचसा जो इतिहास आहे किल्ल्यांचा, हा बराचसा ज्याला आपण मिसइंटरप्रिट केलेलं दिसतं किंवा मिसइन्फॉर्म लोकांना केलेलं दिसतं. अशा प्रकारचा आपला गड किल्ल्यांचा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये. आणि हा जो किल्ला आहे, हा प्रतापगडचा जो किल्ला आहे, अतिशय महत्वाचा किल्ला आहे. कारण सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि गनिमी युद्धाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला मानला जातो. आणि या ठिकाणी आपल्याला सगळं माहिती आहे, अफजल खानची जी त्यांनी चढाई केली होती, तर शिवाजीने शेवटी त्याला या ठिकाणी आणलं. आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता की किती डिफिकल्ट आहे की त्याच्या मुघल आर्मीला खरोखरच ते या ठिकाणी लढाई करणं शक्य नव्हतं. आणि जरी मावळे जरी कमी संख्येने असले तरी त्यांनी मोठ्या प्रमाणात मुघल सेनेचं नुकसान केलं होतं. तर अशा प्रकारचे किल्ले सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु या किल्ल्यांवरती जे पुरावे आहेत, त्या किल्ल्यांवरती जे अवशेष आहेत, त्यांचा अभ्यास होणं आवश्यक आहे, तो झालेला नाही. आणि जर त्यांचा अभ्यास केला आणि त्याचा जर व्यवस्थित त्याची आपण लिखित पुराव्याशी जर सांगड घातली, तर कदाचित याच्यातून नवीन माहिती येऊ शकते आणि ती माहिती मिळवणं आवश्यक आहे. नंतर काही आपल्या महाराष्ट्रामध्ये पाण्यातले किल्ले आहेत, समुद्री किल्ले. आणि काही एक उत्कृष्ट उदाहरण तुम्ही या ठिकाणी जंजिराचा किल्ला जो आहे, त्याचा एक उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी पाहू शकता. हे कदाचित महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नेव्हीची कल्पना जी आहे की ती शिवाजीने मांडली होती. आणि ती नेव्ही पोर्तुगीज लोकांना शह देण्यासाठी, इंग्रज लोकांना शह देण्यासाठी त्यांनी नेव्ही निर्माण केली होती. आणि नेव्हीचा उपयोग फक्त सुरक्षिततेच्या दृष्टीने केला नसून त्यांनी आर्थिक बाबीसाठी सुद्धा त्याचा उपयोग केला होता. आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण आपल्याला या जंजिरा या ठिकाणी पाहायला मिळतं. या किल्ल्याचा सुद्धा अभ्यास होणं आवश्यक आहे. नंतर शिवनेरी किल्ला फार महत्वाचा आहे की ज्या ठिकाणी शिवाजीचा जन्म झाला होता, जुन्नर या ठिकाणी असला किल्ला. आणि या ठिकाणी प्रथमच महाराष्ट्रामध्ये आमच्या डेक्कन कॉलेजच्या वतीने या किल्ल्यांवरती आर्किओलॉजी ऑफ फोर्ट्स याची जी हा जो भागाचा स्टडी होणं आवश्यक होतं, त्याची सुरुवात आम्ही या ठिकाणी केली होती. आणि किल्ला म्हटलं की फक्त किल्ल्याचाच अभ्यास करणं ते योग्य होणार नाही. किल्ल्यांच्या आजूबाजूला ज्या वसाहती होत्या, जे काही कॅचमेंट एरिया होता, त्याचा सुद्धा अभ्यास करून त्याची सांगड घालणं फार महत्वाचं आहे.
आणि त्याचप्रमाणे किल्ल्यांवरती जे काही अवशेष मिळतात, विशेषतः मोठ्या प्रमाणात किल्ल्यांवरती वास्तू मिळतात, आर्किटेक्चर मिळतं आणि त्याचा व्यवस्थित त्याचं क्लिनिंग होऊन, त्याचं उत्खनन होऊन त्यामध्ये जे काही अवशेष असतील ते गोळा करून त्याचा उपयोग तो किल्ला कशासाठी वापरला गेला असावा किंवा त्याचं फंक्शन काय असावं, त्या दृष्टीने त्याचा अभ्यास होणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारचे किल्ले महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात आहेत आणि मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा स्टडी करणं महाराष्ट्रामध्ये शक्य आहे आणि त्यातूनच संपूर्ण किल्ल्यांचा म्हणजे जो काही खरा इतिहास आहे तो आपण जगापुढे मांडू शकतो. तर याची सुरुवात जो रिसर्च आर्किओलॉजी ऑफ फोर्ट हा जो रिसर्च आम्ही सुरू केलेला आहे, त्याची सुरुवात या किल्ल्यावरून झाली होती. नंतर त्याच किल्ल्याचा काही भाग आहे. तर या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात संशोधन करून म्हणजे काय त्या ठिकाणी जे काही वास्तू आहेत त्या वास्तूचा प्रत्यक्ष उपयोग काय केला असावा त्याबद्दल आम्ही त्याच्याबद्दल बरीच माहिती गोळा केलेली आहे आणि ती माहिती आम्ही कालांतराने पब्लिश करणार आहोत. नंतर थोड्या प्रमाणात आम्ही जे काही काम केलेलं आहे रायगड किल्ल्यावरती त्याची तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. हा जो एरियल फोटोग्राफ आहे ते रायगड किल्ल्याचा संपूर्ण किल्ला फार प्रचंड मोठा किल्ला आहे. काही जे किल्ले होते हे गनिमी युद्धाच्या दृष्टीने फार महत्वाचे होते. जसे प्रतापगड हा किल्ला आहे अतिशय महत्वाचा गनिमी युद्धाच्या दृष्टीने. नंतर रायगड हा जो किल्ला होता आणि त्या ठिकाणी प्रतापगड सारख्या ठिकाणी जो गनिमी युद्धाच्या दृष्टीने महत्वाचा होता तर त्या ठिकाणी मिळणारे पुरावे वेगळे असावेत. नंतर रायगडमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसाहती सुद्धा होत्या. हे जवळजवळ त्यांचं राजधानीचं ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी शिवाजी महाराजांचा महाअभिषेक झाल्यामुळे तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वस्ती सुद्धा होती. तर त्यामुळे या ठिकाणी जे पुरावे मिळतील ते वेगळे पुरावे आहेत आणि काही प्रमाणात जे आम्ही पुरावे गोळा केले आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी मी दाखवू इच्छितो. नंतर प्रत्येक किल्ल्यावरती पाण्याची व्यवस्था मात्र फार मोठ्या प्रमाणात केली होती. कारण किल्ल्यांवरती जास्त मोठ्या प्रमाणात लांब अशी लांबणीवरती असलेली अशी वसाहत त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि किल्ल्याला जर शत्रूने घेरलं तर त्या ठिकाणी पाण्याची पूर्ण व्यवस्था असणं आवश्यक आहे. तर त्याप्रमाणे प्रत्येक किल्ल्यावरती पाण्याची ज्याला वॉटर हार्वेस्टिंग वॉटर मॅनेजमेंट याची अतिशय उत्कृष्ट तरी व्यवस्था केली होती. हा अतिशय महत्वाचा पुरावा आहे. परंतु या पुराव्याबद्दल सुद्धा आपल्याला फारच कमी माहिती आहे. आपण याच्यावरती सुद्धा पाहिजे तसं संशोधन केलं नाही. त्यामुळे याच्याबद्दल माहिती आपल्याला सुद्धा फार कमी आहे. नंतर किल्ल्यांवरती अनेक प्रकारचे अवशेष आहेत. असं मानलं जातं की किल्ल्यावरती बाजारपेठ आहे. नंतर असे वेगवेगळे काही ठिकाणी वस्तींचे अवशेष मिळतात, काही ठिकाणी मंदिराचे अवशेष मिळतात. तर ते सुद्धा पाहणं आवश्यक आहे आणि ते सुद्धा आम्ही या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. नंतर या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या प्रयत्नाने या ठिकाणी काही प्रमाणात संशोधन आम्ही सुरू केलं होतं. संभाजीराजे भोसले की जे शिवाजीराजांचे वंशज आहेत आणि जे सांसद आहेत तर त्यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही संशोधन सुरू केलं होतं. परंतु अनफॉर्च्युनेटली 1 वर्ष काम केल्यानंतर ते काम बंद पडलं. का बंद पडलं हे मला माहित नाही, परंतु हे काम पुढे चालू राहणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि जो काही पुरावा आम्हाला मिळाला या ठिकाणी तो अतिशय महत्वाचा आहे. विशेषतः रायगडवरती अशा अनेक असे ढिगारे तुम्ही या ठिकाणी ह्या फोटोमध्ये जे ढिगारे पाहता असे अनेक ढिगारे आहेत आणि सामान्य लोकांना हे ढिगारे म्हणजे साधारण मातीचे ढिगारे असंच त्यांची कल्पना असावी. परंतु या ढिगाऱ्याच्या खाली ढिगाऱ्यांच्या आतमध्ये अतिशय महत्वाचे असे पुरावे दडलेले आहेत आणि ते पुरावे बाहेर काढून ते लोकांसमोर मांडणं फार आवश्यक आहे. तर तो प्रयत्न आम्ही या ठिकाणी प्रयत्न सुरू केला होता आणि काही प्रमाणात आम्हाला त्या ठिकाणी चांगलं यश आलेलं आहे. तर ज्या भागामध्ये आम्ही उत्खनन केलं ते उत्खनन करण्यापूर्वीचा हा भाग आहे आणि उत्खनन केल्यानंतर या ठिकाणी जे काही पुरावे मिळतात ते तुम्ही पाहू शकता. आम्ही त्या ठिकाणी उत्खनन सुरू केलं म्हणजे मोठ्या प्रमाणात आणि असं मानलं जातं की या वास्तूच्या समोर जो अपोजिट बाजूला जो डोंगर दिसतो की जो
रायगडच्या उंचीपेक्षा थोडासा जास्त उंचीचा आहे. तर त्या ठिकाणी असं मानलं जातं की त्या ठिकाणी ब्रिटिश लोकांनी या किल्ल्यावरती तोफांचा हल्ला केला होता आणि संपूर्ण हा जो किल्ला आहे पूर्ण जळून गेला होता, अशी काय माहिती पुस्तकामध्ये मिळते. तर ही माहिती चुकीची आहे. जर त्या ठिकाणी जर हल्ला झाला असता आणि हा किल्ला किंवा संपूर्ण वसाहत जर जाळली गेली असती, तर जळल्याचा पुरावा आपल्याला मिळाला असता. पण तसा पुरावा कुठेच मिळत नाही. त्यामुळे एक उदाहरण द्या की जे इतिहासकारांनी जो लिहिलाय किंवा अमेच्युअर लोकांनी जो काही इतिहास लिहिलाय की त्याच्यामध्ये असं त्यांनी मेन्शन केलंय की हा किल्ला शेवटी त्याला अशा प्रकारे नष्ट झाला, परंतु ते चुकीचं आहे खरं. ते बरोबर नाही. आम्ही जेव्हा उत्खनन केलं तर आम्हाला असे जळलेले कुठे पुरावे मिळाले नाहीत. उलट असं दिसतं की ह्या ज्या ठिकाणी ज्या काही वास्तू होत्या त्या कालांतराने लोकांनी सोडून गेले आणि नंतर त्या पडून त्यांचे ढिगारे निर्माण झाले होते. तर या ठिकाणी जे उत्खनन आम्ही केलं तर एक मोठा वाडा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ही वाड्याची एक अशी भिंत आउटर वॉल तुम्ही पाहू शकता. अजून सुद्धा ती व्यवस्थित दिसू शकते आणि त्याच्या आतमध्ये हा वाडा त्यांनी बांधला होता. कदाचित अतिशय महत्वाची जी व्यक्ती होती किल्ल्यावरती त्या व्यक्तीचा वाडा असावा. कदाचित किल्लेदाराचा कदाचित वाडा असा असू शकण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. नंतर त्या ठिकाणी हळूहळू उत्खनन करून प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय होतं याची आम्हाला कल्पना हळूहळू येऊ लागली आणि उत्खनन जे आम्ही करतो ते अतिशय असं सायंटिफिक असं आम्ही व्यवस्थित त्याचं उत्खनन करून जे काही अवशेष असतील ते नष्ट न होता ते आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि तसं ते आम्ही लोकांपुढे मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर तो प्रयत्न या ठिकाणी डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या लोकांनी मिळून या ठिकाणी काम केलं होतं आणि शेवटी आम्ही जे उत्खनन केल्यानंतर असं दिसलं की या ठिकाणी मोठा वाडा होता, त्याला अनेक खोल्या होत्या आणि हा वाडा कदाचित किल्लेदाराचा किंवा महत्वाच्या व्यक्तीचा असावा असा पुरावा आम्हाला या ठिकाणी मिळतो आणि हा वाडा आगीमध्ये नष्ट झाला असावा असा कुठेच पुरावा या ठिकाणी मिळत नाही. आणि आजूबाजूचे जे काही ढिगारे आहेत, विशेषतः किल्ल्यावरती अनेक ठिकाणी असे ढिगारे आहेत की ज्याच्यामध्ये अशा वास्तू दडल्या गेलेल्या असाव्यात. तर त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन केलं आणि आम्हाला असं कुठेही दिसलं नाही की त्या ठिकाणी काही प्रमाणात वसाहती अग्नीमुळे नष्ट झाल्या असाव्यात असा कुठेही पुरावा आम्हाला मिळत नाही. तर हा महत्वाचा पुरावा आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आमचा हा प्रयत्न असा होता की हे जे काही अवशेष आहेत ते किल्ल्यांवरती आमचं जे नियोजन आहे की किल्ल्यांवरती अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात उत्खनन व्हावं आणि उत्खनित जे अवशेष असतील या ठिकाणी मोठ्या वाड्याचे अवशेष आहेत तर संपूर्ण जे अवशेष आहेत ते व्यवस्थित त्याचं संरक्षण करून ते टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यूने डेव्हलप करता आलं पाहिजे. म्हणजे लोक जेव्हा या ठिकाणी पाहायला येतील तेव्हा हे पाहून त्यांना नक्कीच किल्ल्याच्या बद्दल संपूर्ण इतिहासाची कल्पना येईलच आणि प्रत्यक्ष कोणत्या प्रकारचे अवशेष या ठिकाणी आहेत त्याची सुद्धा कल्पना येईल. तर हे करणं आवश्यक आहे, हे लोकांपुढे मांडणं आवश्यक आहे आणि तसा प्रयत्न सुद्धा आम्ही या ठिकाणी केला होता. आणि किल्ल्यांचा शेवटी कसा अभ्यास करा पाहिजे तर त्याबद्दल मी असं सांगितलं सुरुवातीला की किल्ल्यांचाच फक्त अभ्यास करून चालणार नाही, तर त्याच्या आजूबाजूचा एरिया आहे त्याचा सुद्धा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी जो किल्ला जो आहे तर किल्ला त्या ठिकाणी का आहे तर त्याला कोणती कारणं त्याला कारणीभूत आहेत हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. नंतर त्याच्या आजूबाजूला ज्याला आम्ही आर्किओलॉजिकल ज्याला साईट कॅचमेंट अनालिसिस म्हणतो की त्याच्या आजूबाजूला जवळ 5 ते 10 किलोमीटर अंतरावरती कोणत्या प्रकारचे अवशेष असू शकतात त्याचा सुद्धा अंदाज घेणं आवश्यक आहे आणि त्यावरूनच त्या किल्ल्याचं महत्व आणि त्या किल्ल्याचं फंक्शन काय असावं हे आम्ही त्याच्यावरून सांगू शकतो. नंतर जे लिखित पुरावे आहेत आणि आर्किओलॉजिकल पुरावे यांची सांगड घालणं फारच महत्वाचं आहे. जर तुम्हाला याची सांगड घालता आली तरच तुम्ही त्या किल्ल्याचा इतिहास व्यवस्थित लिहू शकाल आणि जो खरा इतिहास आहे तो तुम्ही जगापुढे नक्कीच मांडू शकाल आणि तशा प्रकारचा प्रयत्न होणं फारच आवश्यक आहे. आणि त्यासाठी फक्त
इतिहासकारच म्हणजे इतिहासाचा किल्ल्यांचा इतिहास लिहू शकणार नाहीत किंवा फक्त पुरातत्वज्ञच किल्ल्याचा इतिहास लिहू शकणार नाहीत. तर त्याच्यामध्ये अनेक विषयाचे तज्ञ म्हणजे तत्कालीन असलेली लिपी वाचणारे सुद्धा त्याच्यामध्ये तज्ञ पाहिजे. नंतर त्यामध्ये जे काही अवशेष मिळतात, आम्हाला काही प्रमाणात अ, म्हणजे हाडांचे अवशेष मिळतात, काही वनस्पतीचे अवशेष मिळतात. त्याचा सुद्धा अभ्यास होणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी काही प्रमाणात आम्हाला नाणी मिळतात किंवा अनेक अवशेष मिळतात. तर नाण्यांचा अभ्यास करणारा म्हणजे करणारी व्यक्ती त्या ठिकाणी पाहिजे. तर अशा प्रकारची टीम निर्माण करून अशा प्रकारे अनेक जे किल्ले आहेत महाराष्ट्रात, विशेषतः महत्त्वाचे जे किल्ले आहेत, तर त्या किल्ल्यांवरती अशा प्रकारचं काम होणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट महाराष्ट्रामध्ये जे काही किल्ले आहेत, त्याचं संपूर्ण व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करणं आवश्यक आहे. जे ट्रेकर्स आहेत त्यांनी केलेले डॉक्युमेंट आणि प्रत्यक्ष जे विषयाचे तज्ञ आहेत त्यांनी केलेले डॉक्युमेंट याच्यामध्ये फारच फरक आहे. आणि मी सजेस्ट करेन की या विषयाचे जे तज्ञ आहेत, त्या तज्ञांनीच अशा प्रकारच्या किल्ल्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि तेच खरा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करू शकतात. नंतर डिफेन्स आणि लढाईच्या म्हणजे गोरिला वॉरफेअरच्या व्यतिरिक्त या किल्ल्याचा वापर कशासाठी झाला असावा? कदाचित ट्रेडवरती कंट्रोल करण्यासाठी त्याचा उपयोग झाला होता का? किंवा सोसायटीवरती त्याचा काय परिणाम झाला असावा? इकॉनॉमीवरती काय परिणाम झाला असावा? हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारचे काही माझे जे विद्यार्थी आहेत, अशा प्रकारचे प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यातून एक नवीन माहिती याच्यातून पुढे येत आहे. नंतर किल्ल्याचं बांधकाम कसं केलं असावं? आता जो जो काही पुरावा आपला भारतामध्ये मिळतो, अ, पश्चिम आशियामध्ये जेव्हा तुम्ही पाहता, विशेषतः मेसोपोटेमिया आणि इजिप्त, तर त्या ठिकाणी त्या लोकांनी गुलाम मोठ्या प्रमाणात वापरले होते आणि गुलामांचा वापर करून अशा प्रकारची बांधकामं केली होती. परंतु भारतामध्ये सुरुवातीपासून हरप्पन काळापासून म्हणजे आतापर्यंत अशा प्रकारच्या गुलामगिरीचा असा असा एव्हिडन्स कुठे मिळत नाही. तर याच्यामध्ये आम्हाला दिसतं की जे काही कम्युनिटीज होत्या म्हणजे गावातली मंडळी असतील, वेगवेगळ्या कम्युनिटीचे लोक असतील, ते सगळे एकत्र येऊन अशा प्रकारचं बांधकाम त्यांनी केलं असावं. आणि आपल्या समाजामध्ये असे अनेक व्यक्ती होत्या की ज्यांना बांधकामाबद्दल बरीचशी माहिती होती आणि अशा प्रकारची जी वेगळी कामं करायची जी माहिती पाहिजे, ती माहिती प्रत्येक म्हणजे गावामध्ये असावी आणि त्याचा उपयोग करून अशा प्रकारचं बांधकाम केलं गेलं असावं. तर हे प्रत्यक्ष बांधकाम कसं केलं 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 गेलं असावं त्याचा पुरावा किंवा त्याचा अभ्यास होणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग कसा झाला असावा, त्याचा सुद्धा अभ्यास होणं आवश्यक आहे. आणि नंतर शेवटी जो महत्त्वाचा मुद्दा आहे, की आपण ह्याचं जतन आपण कसं करू शकतो आणि जतन करून ते टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यू कसं डेव्हलप करू शकतो आणि टुरिझममधून महाराष्ट्राला आणि देशाला पर्यायाने मोठ्या प्रमाणात म्हणजे आर्थिक बळ येऊ शकतं. आता तुम्हाला सांगतो मी काही जे देश आहेत, जसं ग्रीस आहे, मी ग्रीसला गेलो होतो. इजिप्त आहे, इटली आहे. त्यांचं जे मेन जे इकॉनॉमी जी मेनस्टे आहे इकॉनॉमीचा, ते आहे म्हणजे टुरिझम इंडस्ट्री. टुरिझम इंडस्ट्रीतून त्यांना जे काही रेव्हेन्यू जे मिळतं, ते फार मोठ्या प्रमाणात मिळतं आणि त्याच्यातूनच त्यांचे देश असे त्याच्यावरती चाललेले असतात. तर आपल्याकडे प्रचंड मोठा ठेवा आहे, सांस्कृतिक ठेवा आहे. हा ठेवा जपणं आवश्यक आहे, की ज्याच्यामुळे पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होऊ शकतो, त्यांना माहिती मिळू शकते. हा एक उद्देश असू शकतो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात टुरिस्ट आपण या ठिकाणी अट्रॅक्ट करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला त्यांचं जतन आहे ते फार महत्वाचं आहे. बरेचसे जे किल्ले आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की त्याचा दुरुपयोग होतोय, लोक त्या ठिकाणी जाऊन दारू पितात, त्याचा मिसयूज होतोय मोठ्या प्रमाणात. तसं नाही झालं पाहिजे आणि हे होतंय कारण लोकांना त्याबद्दल त्याचं महत्व माहिती नाही. त्याचं महत्व आपण लोकांना पटवून दिलं की किल्ले का महत्वाचे आहेत, त्याच्यावरून आपण काय शिकू शकतो किल्ल्यांच्या ह्याच्यावरून, ते लोकांना पुढे मांडणं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी आपण करणं आवश्यक आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच त्याचं प्रोटेक्शन करेल हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. कारण गव्हर्नमेंट डिपार्टमेंट छोटी असतात. त्यांच्याकडे जे काही मॅनपॉवर असते ती लिमिटेड असते आणि नक्कीच त्यांना
अशा मोठ्या प्रमाणात जो काही सांस्कृतिक ठेवा महाराष्ट्रामध्ये आहे, तर तो संपूर्ण सांस्कृतिक ठेवा त्याचं जतन करणं त्यांना शक्य होणार नाही. आणि म्हणूनच मला वाटतं, की आपण त्याच्यामध्ये सामान्य लोकांना त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करणं आवश्यक आहे. आणि जर सामान्य लोकांना त्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व करायचं असेल, तर त्या सामान्य लोकांना या संस्कृतीबद्दलचं महत्त्व पटवून देणं आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात आउटरीच प्रोग्राम निर्माण करणं आवश्यक आहे, की ज्याच्यामुळे आपण लोकांना अशा प्रकारच्या इतिहासाचं महत्त्व पटवून देऊ शकतो. जे काही अवशेष आहे त्याचं महत्त्व त्यांना पटवून देऊ शकतो आणि त्याचं जतन का करणं आवश्यक आहे. तर हे लोकांपुढे मांडणं आवश्यक आहे आणि ते आपण नक्कीच लोकांपुढे मांडून त्या लोकांना त्याच्याबद्दल अवेअर करू शकतो. नंतर किल्ल्यांचं महत्त्व काय आहे? त्याच्यापासून आपण काय शिकतो? त्याचा आता रिलेव्हन्स काय आहे? हे सुद्धा लोकांपुढे मांडणं आवश्यक आहे. आणि तसं जर केलं आणि त्याच्यामध्ये जर लोकं तयार झाले, त्याच्यामध्ये लोकांना पटलं, तर नक्कीच लोकं पुढे येऊ शकतात आणि त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी ते आपल्याला मदत करू शकतात. त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात. मी एक उदाहरण देतो, की मी राखीगडी या ठिकाणी जेव्हा मी काम सुरू केलं, तर राखीगडीच्या लोकांना त्या ठिकाणी असलेल्या साईटचं फार महत्त्व त्यांना नव्हतं खरं त्यावेळेला. म्हणजे साधारण 2011-12 ची ही घटना असावी. जेव्हा आम्ही त्या ठिकाणी उत्खनन करण्यासाठी गेलो, तेव्हा ते म्हटले, की "नाही, नाही, आम्ही तुम्हाला या ठिकाणी उत्खनन करून देणारच नाही. कारण याच्यामुळे आम्हाला काही फायदा नाही. उलट हे जे ठिकाण आहे त्याच्यामुळे आम्हाला अनेक अडचणी येतात. या ठिकाणी आम्ही आमची घरं रिपेअर करू शकत नाही. कारण हे नॅशनली प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. आम्हाला बरेचसे रिस्ट्रिक्शन आहेत. त्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे तुम्ही येऊन कामं करणं हे नको आहे." परंतु नंतर मग आम्ही हळू-हळू त्या लोकांशी आम्ही संवाद वाढवला आणि त्यांना त्या ठिकाणी त्याचं महत्त्व काय आहे? ह्या ठिकाणाचं महत्त्व काय आहे? हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. तर त्या ठिकाणी आम्ही हळू-हळू असं केलं, की तेव्हा त्यांना सांगितलं, की तुमच्या गावाने भारताच्या इतिहासामध्ये आणि जगाच्या इतिहासामध्ये फार मोठं कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे. ती कॉन्ट्रिब्युशन जे केलेलं आहे, त्यांचं जे काही योगदान आहे, ते लोकांपुढे येणं आवश्यक आहे. ते हळू लोकांना पटू लागलं. नंतर या ठिकाणी जी साईट आहे त्याचं आम्ही समजा उत्खनन केलं आणि ते जर आपण जतन केलं आम्ही तर ते पाहण्यासाठी जगातून अनेक ठिकाणाहून लोकं येऊ शकतात आणि त्यामुळे तिथली जी लोकल इंडस्ट्री आहे, म्हणजे काही प्रमाणात हॉटेल इंडस्ट्री त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. गावातील लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो. तर अशा प्रकारे मी त्यांना त्याचं महत्त्व पटवून दिलं आणि त्यांना त्याचं महत्त्व इतकं पटलं, की आता ते आमच्या मागे लागतात, की तुम्ही या आणि काम सुरू करा आमच्याकडे परत. आणि एवढंच नाही तर त्यांनी गावामध्ये पूर्वी पूर्वी त्या ठिकाणी बाहेरचे लोकं येऊन त्या ठिकाणी जे काही वस्तू साईटवरती ज्या पडलेल्या असतात, म्हणजे त्या फार मौल्यवान वस्तू अशा आहेत, आर्टिफॅक्ट्स किंवा अँटिक्विटीज. तर लोकं येऊन ते घेऊन जायचे आणि गावातील लोकं सुद्धा त्या साईटचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान करत होते. तर आता आमच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी त्यांनी साईट प्रोटेक्शन ग्रुप्स निर्माण केले आहेत आणि आणि गावातलेच लोक आहेत आणि या लोकांनी हे लोक पाहतात की या ठिकाणी कोणत्या प्रकारचं नुकसान या साईटला झालं नाही पाहिजे. लोकांना त्यांनी त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे ही जी साईट आहे, राखीगडीची साईट आहे, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करण्यासाठी या लोकांचा सपोर्ट होतोय. त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी या लोकांचा सपोर्ट होतोय. ते साईट मेंटेन करण्यासाठी या लोकांचा सपोर्ट होतोय. तर अशा प्रकारचे प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रत्येक किल्ला आणि किल्ल्याच्या आजूबाजूला जे अवशेष आहेत, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि हे जर आपण केलं व्यवस्थित, मोठ्या प्रमाणात जर आपण हे करू शकलो, तर नक्कीच आपण जो आपला सांस्कृतिक वारसा आहे, महाराष्ट्राचा विशेषतः जो किल्ल्यांचा जो वारसा आहे, तर तो वारसा आपण नक्कीच आपण मोठ्या प्रमाणात जतन करू शकतो. आणि फायनली आपण सगळ्यांनी मिळून हे महाराष्ट्रामध्ये जे किल्ले आहेत, ते बरेचसे किल्ले हे अतिशय युनिक असे आहेत, वेगळे आहेत. आणि ते वेगळेपणा समजा आपण जगापुढे मांडला, तर नक्कीच काही किल्ले हे वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये येऊ शकतात. त्या प्रकारचा प्रयत्न होणं आवश्यक आहे. आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये येण्यासाठी त्या किल्ल्यांचं संरक्षण फार महत्त्वाचं आहे. ते करणं आवश्यक आहे. नंतर तिथले जे लोकं राहतात, त्या लोकांना सुद्धा या वास्तूमुळे
त्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे, हे सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जातं. आणि आपण त्या ठिकाणी मेंटेन कसं करू शकतो, ते कसं आपण जतन करू शकतो, हा संपूर्ण आराखडा आपल्या बरोबर तयार असणं आवश्यक आहे. आणि ते करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील लोकांवरती आहे आणि ते करू आपण सगळ्यांनी मिळून आपण करू शकतो. आणि म्युझियमची जी कल्पना आहे, संग्रहालयाची कल्पना आहे, ही सुद्धा कल्पना साकार झाली पाहिजे. प्रत्येक अ, अ, किल्ल्यांवरती, प्रत्येक किल्ल्यावरती जे काही महत्त्वाचे किल्ले आहेत विशेषतः, तर त्या किल्ल्यांवरती एक तर इंटरप्रिटेशन सेंटर करणं आवश्यक आहे. आणि इंटरप्रिटेशन सेंटर्स केलं आपण, तर त्या ठिकाणी आपण लोक या ठिकाणी काय पाहू शकणार आहेत किंवा किल्ल्याच्या आजूबाजूला आणखी काय महत्त्वाचे मॉन्युमेंट्स आहेत, महत्त्वाचे अवशेष आहेत, त्याबद्दल त्यांना माहिती मिळू शकेल. तर अशा प्रकारचे इंटरप्रिटेशन सेंटर करणं आवश्यक आहे. आम्ही जुन्नर या ठिकाणी असा प्रयत्न करत आहोत. म्हणजे जुन्नर, संपूर्ण जुन्नर तालुका हा आता टुरिझम तालुका म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेला आहे. तर त्या ठिकाणी आम्ही गावामध्ये असं एक इंटरप्रिटेशन सेंटर उभा करत आहे. म्हणजे गावामध्ये आता म्हणजे त्या छोट्या शहरामध्ये आणि तिथल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनने, म्युनिसिपॅलिटीने आम्हाला काही जुन्या ज्या वास्तू होत्या, त्या वास्तू आम्हाला दिल्या आहेत. त्या वास्तूचं आम्ही रूपांतर काही प्रमाणात इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये करतोय आणि काही प्रमाणात आम्ही त्याचं म्युझियम सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. तर टुरिस्ट लोक आल्यानंतर त्यांना संपूर्ण माहिती, संपूर्ण इतिहास आणि खरा इतिहास हा त्यांना समजला पाहिजे. आणि अशा प्रकारचा प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे. प्रत्येक किल्ल्याच्या आजूबाजूला झाला पाहिजे. आणि इव्हन महाराष्ट्रामध्ये जे काही अनेक वेगवेगळे जे मॉन्युमेंट्स आहेत, तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रयत्न झाले पाहिजे. आणि जर लोक पुढे आले, सामान्य लोक जर पुढे आले, तर नक्कीच आपण हे साकार करू शकतो. आणि शेवटी हे जे काही आपण प्रयत्न करत आहोत, हा सांस्कृतिक जो वारसा आहे, त्या वारशामुळे त्या भागाला आर्थिक म्हणजे समृद्धी कशी येईल, ह्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. फक्त आपण ती वास्तू डेव्हलप करून आपण टुरिझम लोकांना अट्रॅक्ट करू शकतो, हे करून चालणार नाही. तर त्या गावाचा सुद्धा विकास कसा होऊ शकतो, आता जुन्नरचा विकासाचा आराखडा आम्ही तयार करत आहोत. तर ते कसं आपण करू शकतो. म्युझियममधून जे काही हे मिळतात, म्हणजे विशेषतः रेव्हेन्यू जो काही निर्माण होईल, त्याचा उपयोग कसा व्यवस्थित झाला पाहिजे. एक प्रॉब्लेम आहे, गव्हर्नमेंटचा जो प्रॉब्लेम आहे, संपूर्ण आहे सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा, की मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर ते करू शकतात. अनेक ठिकाणी असं झालेलं आहे. परंतु केल्यानंतर त्याचं मेंटेनन्स आणि ते चालवणं फार कठीण झालेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी ते नॉन फंक्शनल झालेले आहेत. त्याचा उपयोग होत नाही. तर तसं झालं नाही पाहिजे. आणि ते करण्यासाठी आम्ही काय करतो, की जसं आमचा प्लॅन राखीगडीमध्ये आहे, की जर म्युझियम आम्ही बांधतोय, तर म्युझियम जे आहे ते म्युझियम आम्ही तिथल्या पंचायतच्या ताब्यात देणार आहोत. आणि पंचायतच्या लोकांना इन्व्हॉल्व करून ते त्यांनी चालवावं, त्याच्यातून रेव्हेन्यू जनरेट करावा आणि त्याचा उपयोग, रेव्हेन्यूचा उपयोग त्यांनी ते म्युझियम व्यवस्थित राखण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी त्याचा उपयोग करावा. तर अशा प्रकारचे प्रयत्न सुद्धा महाराष्ट्रामध्ये झाले पाहिजे. आणि शेवटी जी काही माहिती आपण इतिहासामधली जी काही नवीन माहिती आपण लोकांपुढे आणू शकतो किंवा आणतोय, तर ती माहिती मात्र आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ती माहिती येणं आवश्यक आहे. त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रॉब्लेम म्हणजे भारतामध्ये असा आहे, की पाठ्यपुस्तकामध्ये लिहिणारी जी कमिटी असते, त्या कमिटीमध्ये त्या विषयाचे तज्ञ नसून दुसरेच लोक असतात. त्यामुळे जो जी खरी माहिती त्या पुस्तकामध्ये जायला पाहिजे ती जात नाही. तर ते प्रयत्न सुद्धा करणं आवश्यक आहे. तर हा माझा जो विचार आहे, महाराष्ट्रातील किल्ल्यांबद्दल जो काही विचार आहे किंवा आम्ही जे काही प्रयत्न सुरू केले आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती द्यावी असा माझा विचार होता. आणि थोड्याफार प्रमाणामध्ये मी ते तुमच्यापुढे मांडलेलं आहे. आणि कदाचित तुमचं सगळ्यांचं याच्यामध्ये सहयोग आवश्यक आहे. कारण तुम्ही सगळे इतिहासप्रेमी आहात. तर तुम्ही सुद्धा असा प्रयत्न करणं आवश्यक आहे, की आपण आपला जो सांस्कृतिक ठेवा आहे, तो ठेवा आपण कसं जतन करू शकतो. त्याचा योग्य आपण त्याची माहिती लोकांपर्यंत कसं पोहोचवू शकतो, हे करणं आवश्यक आहे.
ही तुमची सुद्धा जबाबदारी या ठिकाणी आहे. तर एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. तुमचे जे काही प्रश्न असतील, तर प्रश्न मी नक्कीच मी तुम्हाला अटेंड करू शकतो. आणि तुम्ही सगळे तुम्ही या ठिकाणी आलात. काही प्रमाणात मध्ये डिस्टर्बन्स आला त्याबद्दल सॉरी. परंतु तुम्ही मोठ्या पेशन्सने ऐकून घेतलंत त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद देतो. आणि संयोजक जे आहेत त्यांचं मी मोठ्या प्रमाणात धन्यवाद देतो, की हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत, त्याच्यामध्ये सिंधुजन ही संघटना फार महत्त्वाची आहे. तर हे कार्य त्याने असंच पुढे चालू ठेवावं आणि त्यासाठी सुद्धा माझ्या शुभेच्छा मी त्यांना देतो. धन्यवाद.